मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आहे संडे आणि तुम्हाला हे माहिती आहे सगळ्यांच्या घरी सगळ्यांना आज सुट्टी असते, सगळेजण छान मस्त आरामात उठतात आणि संडे बोललं म्हणजे छान मस्त असा नॉनव्हेजचा बेत होतोच होतो। तर मलासुद्धा खूप दिवस झाले मी नॉनव्हेज खाल्लं नाही आहे, तर मलाही असं वाटतं की आज नॉनव्हेज खाल्लं पाहिजे। पण काहीतरी मस्त असं चमचमीत मला खायचं आहे, पण मला खाली जायचा कंटाळा आलेला आहे। खाली जायचं म्हणजे असं की मला फक्त म्हणजे खाली बिल्डिंगच्या खाली उतरून रस्ता क्रॉस करून मला जाऊन नॉनव्हेज आणायचं आहे। पण एवढं सांगेल की जाण्यासाठी 10 मिनटं, येण्यासाठी 10 मिनटं, खरेदी करण्यासाठी 10 मिनटं, असा अर्धा तास जाणार आहे। पण मला खूप कंटाळा आला आहे खाली जायचा आणि आज होती ज्ञानीची मॅरेथॉन, त्यामुळे मी खूप थकलेली आहे। पण तरी त्यातल्या त्यात मला मस्त चमचमीत खायचं आहे, पण काहीतरी नॉनव्हेजच खायचं आहे। तर बघा अशा वेळेस मी काय करणार आहे, तर माझ्या घरामध्ये असं नॉनव्हेज काय आहे का, तर मी तुम्हाला सांगेल की माझ्याकडे फ्रीजमध्ये अंडी आहेत, प्लस सुकी मच्छी आहे, म्हणजे बोंबील आहे, चवळा आहे, सुकट आहे। पण मी यापासून काहीतरी मस्त असं चमचमीत बनवूच शकते। तर आज मी सुकटीचा मसाले भात करणार आहे। तुम्ही कधी ट्राय केला आहे का मसाले भात? कधी जर नसेल केला तर नक्की ट्राय करा। हा जो मसाले भात आहे ना, अमेझिंग लागतो। तर आज आपण सुकट अंडा मसाले भात करणार आहोत। तर पटापट किचनमध्ये जाऊया आणि सुकट मसाले भात करायला सुरुवात करूया। सुकटीचा मसाले भात तयार करण्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे। तर इथे मी ही सुकट घेतलेली आहे 1 बाउल भरून। त्याचबरोबर इथे मी 1 कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। इथे मी एका वाटीमध्ये फ्रोझन वटाणे घेतलेले आहेत। त्याचबरोबर इथे मी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे। तर इथे मी 1 वाटी बिर्याणी बासमती राईस घेतलेला आहे। त्याचबरोबर इथे वाटण करण्यासाठी मी इथे खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे। तर ही जी सुकट आहे, तर आधी आपल्याला सुकट निवडून घ्यायची आहे। तर बघा आपण सुकट कशी निवडून घेणार आहोत। तर ही जी सुकट आहे, तर सुकटीचा बॅक आणि फ्रंट म्हणजे पुढचं डोकं आणि पाठीमागची जी शेपटी आहे ती काढून घ्यायची आहे। तर इथे अशा पद्धतीने मी ही जी सुकट आहे अशा पद्धतीने मी निवडून घेणार आहे आणि पाठीमागची शेपटी काढली तर ठीक, नाही काढली तरी चालेल, पण पुढचं जे डोकं आहे ते तुम्हाला काढायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने पुढचं डोकं आणि पाठीमागची शेपटी काढून अशा पद्धतीने ही जी सुकट आहे ही सुकट मी निवडून घेतलेली आहे। आणि एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे, ही जी सुकट आहे तर जी कोलंबी असते, कोलंबीपासूनच सुकट बनते। जी कोलंबी असते तिला पूर्णपणे सुकवतात आणि मग ती सुकवल्यानंतर अशी सुकट तयार होते। तर अशा पद्धतीने मी ही सगळी सुकट निवडून घेतलेली आहे। आता आपण वाटण करणार आहोत। तर वाटण करण्यासाठी इथे मी ग्राइंडरचा भांडा घेतलेला आहे। या ग्राइंडरच्या भांड्यामध्ये आपल्याला खोबरं, आलं, लसूण, मिरची आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे। आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वाटण करताना यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे। आपल्याला पूर्णपणे कोरडं आणि सुकं वाटण करायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता मी अशा पद्धतीने असं हे सुकं वाटण करून घेतलेलं आहे। तर तुम्हाला वाटणामध्ये जिरा टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकतात। तर इथे अशा पद्धतीने आपण सुकं वाटण तयार करून घेतलेलं आहे। तर मी गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता आपल्याला या कढईमध्ये ऑइल ॲड करायचं आहे। तर तुम्ही ऑइल बघत असाल की ऑइलचा कलर थोडा वेगळा दिसतो आहे। तर 2 दिवसापूर्वी मी भजी काढली होती, तर हे भजीचं ऑइल आहे, तर मी तोच ऑइल वापरलेला आहे।
आता आपल्याला काय करायचं आहे, ऑइल गरम करून घ्यायचं आहे. ऑइल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायची आहे. जिरं राई ॲड करून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. कांदा झाल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. आपण यामध्ये मीठ का ॲड करतो माहिती आहे का? जेव्हाही तुम्ही भाजीमध्ये कांदा ॲड करता त्यानंतर लगेच तुम्ही मीठ ॲड करा. कारण हा जो कांदा आहे हा मिठामुळे खूप लवकर शिजतो, मऊ शिजतो. आता आपल्याला यामध्ये टोमॅटो ॲड करायचा आहे. छान मस्त फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर इथे मसाल्यांमध्ये मी 1 चमचा हळद ॲड केलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा इथे मी गरम मसाला ॲड केलेला आहे. त्याचबरोबर इथे मी साधारणपणे 1.5 चमचा लाल तिखट ॲड केलेली आहे. आणि त्यानंतर मी इथे हा बिर्याणी मसाला वापरलेला आहे. हा बिर्याणी मसाला हा घरगुती आहे. तर बिर्याणी मसाला मी 1.5 चमचा ॲड केलेला आहे. आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही सुकटीचा मसाले भात करतायत तर त्यामध्ये तुम्ही बिर्याणी मसाला आवर्जून ॲड करा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं सुकं, ते आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फ्रोझन वटाणे ॲड करायचे आहेत. आणि फ्रोझन वटाणे ॲड करून झाल्यानंतर ही जी सुकट आहे, तर ही सुकट मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती आणि अगदी 5 ते 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. आता ही जी सुकट आहे अशा पद्धतीने पाण्यातून काढून आपल्याला कढईमध्ये ॲड करायची आहे. आणि एक लक्षात ठेवा, मी 1.5 चमचा दाल तिखट आणि 1.5 चमचा मी बिर्याणी मसाला वापरलेला आहे. आणि हा जो मसाले भात आहे म्हणजे हा जो मसाले भात आहे ज्याला बिर्याणी मसाला आपण जो ॲड केलेला आहे त्याच्यामुळेच चव येणार आहे, हे लक्षात ठेवा. तर यामध्ये मी वाटण ॲड करून फ्राय करून घेतलेलं आहे. आणि प्लस जे वाटणाचं पाणी आहे ते सुद्धा ॲड करून घेतलेलं आहे. 10 मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे, अगदी तेल सुटेपर्यंत. आणि 10 मिनटं वाफ देताना अधूनमधून आपल्याला हे वाटण अगदी 3 ते 4 मिनटानंतर फ्राय करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता 10 मिनटं मी पूर्ण वाफ दिली होती आणि पूर्णपणे याला ऑइल सुटलेलं आहे. म्हणजे कांदा टोमॅटो खूप छान मऊ शिजलेले आहेत आणि यांची छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. इथे हा जो बिर्याणी बासमती राईस आहे मी 2 ते 3 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हा जो बिर्याणी बासमती राईस आहे हा यामध्ये ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की पाण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे. बासमती राईस असो किंवा बिर्याणी बासमती राईस असू दे, यामध्ये आपल्याला थोडं पाण्याचं प्रमाण कमी ठेवायचं आहे. इथे मी साधारणपणे 1 वाटी आणि 1 मूठ असे मी तांदूळ घेतले होते. त्यानुसार मी ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. एवढं सांगेल की आपले जे तांदूळ आहेत, तांदूळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे. म्हणजे अगदी 1.5 इंचच आपल्याला थोडं पाणी ठेवायचं आहे. तुम्ही बासमती राईस किंवा बिर्याणी बासमती राईसमध्ये जेवढं पाणी कमी ठेवाल ना, तेवढा जो आपला भात आहे ना, तो भरभरीत आणि मोकळा होतो. म्हणून मी पूर्ण तांदूळ बुडेपर्यंत पाणी ॲड केलेलं आहे. आता यामध्ये मिठाचं प्रमाण कसं ओळखाल? आणि मी तुम्हाला हेही सांगेल की सुकट थोडी खारट असते. त्याच्यामुळे मिठाचं प्रमाणसुद्धा तुम्ही खूपच कमी, म्हणजे मीठ थोडं कमीच टाका. नाहीतर मग आपला हा मसाले भात थोडा खारट होऊ शकतो. आणि या खिचडी म्हणजे हा जो मसाले भात आहे, या मसाले भाताच्या वरचा जो पाणी आहे तो तुम्ही टेस्ट करून बघा. जर त्या पाण्यामध्ये मीठ असेल तर समजायचं आपल्या मसाले भातामध्ये व्यवस्थित मीठ आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी 3 अंडी बॉईल करण्यासाठी ठेवलेली आहेत. आणि इथे आपला जो मसाले भात आहे त्याला छान मस्त अशी उकळी आलेली आहे. तर अजून आपण 5 मिनटं हा जो मसाले भात आहे शिजून घेणार आहोत.
तर तुम्ही इथे बघू शकतात 5 मिनिटं झालेले आहेत आणि बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे. फक्त थोडंच पाणी राहिलेलं आहे. अशा वेळेला काय करायचं आहे आपल्याला, गॅस बारीक करायचा आहे आणि आपल्याला मंद गॅसवरती हा राईस पूर्णपणे म्हणजे मंद गॅसवरती आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी पूर्णपणे सोक झालेला आहे. तर आपला हा जो राईस आहे हा पूर्णपणे मोकळा झालेला आहे. म्हणजे हाफ कुक झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, गॅस बंद करायचा आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे. आता ह्या ज्या वाफा आहेत या वाफांमध्ये जो अर्धा राहिलेला जो राईस आहे तो सुद्धा शिजून निघतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला हा जो मसाले भात आहे हा पूर्णपणे मोकळा होतो. म्हणून मी गॅस बंद केलेला आहे आणि या वाफामध्ये जे काही म्हणजे जसे आपला हा जो राईस आहे हा 90% हा शिजलेला आहे. फक्त 10% शिजायचा आहे. तो ह्या वाफेमध्ये आरामात शिजतो आणि हा मसाले भात छान मस्त मोकळा होतो. इथे मी अंडी बॉईल करून घेतलेली आहेत. ती सोलून घेतलेली आहेत. एका अंड्याचे 2 भाग केलेले आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये ऑइल ॲड करून त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. त्यानंतर 2 चमचे लाल तिखट ॲड केलेली आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि हे छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि फ्राय करून झाल्यानंतर आपण हे जे एका अंड्याचे 2 भाग केले होते ते सगळे अंडे आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत. तर आपण सुकट मसाले भात याबरोबर आपण अंडा मसाला करतो आहे. मी माझ्या पद्धतीने अंडा मसाला करतो आहे. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की हा अंडा मसाला म्हणजे ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागतो. कधी-कधी असं नुसतं अंडा खायला कंटाळा येतो ना, तर असं नक्की ट्राय करून बघा. तर दोन्ही साईडून आपल्याला हे अंडे छान मस्त या याच्यामध्ये या मसाल्यामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत आणि यातला एक जो अंडा आहे तो ह्या मसाल्यामध्ये छान मस्त स्मॅश करून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता मी स्पूनच्या साहाय्याने एक अंडा पूर्णपणे या मसाल्यामध्ये पूर्णपणे स्मॅश करून घेतलेला आहे. तर इथे आपल्याला अशा पद्धतीने हा अंडा मसाला करायचा आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपला इथे अंडा मसाला तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो अंडा मसाला आहे हा पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे. आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की हा जो अंडा मसाला आहे तुम्ही अंडा मसाला भाकरीबरोबर खाऊ शकतात. भाकरीबरोबर, चपातीबरोबर खाऊ शकतात किंवा नुसता स्टीम राईस असेल ना तर तुम्ही स्टीम राईसबरोबर सुद्धा खाऊ शकतात. तर इथे आपला अंडा मसाला थंड झालेला आहे. तर तुम्ही बघू शकतात की आपला इथे अंडा मसाला अशा पद्धतीने दिसतो. तर फायनली आपला अंडा मसाला तयार झालेला आहे आणि इथे तुम्ही इथे बघू शकतात की एका साईडला आपला हा जो सुकट मसाले भातसुद्धा तयार झालेला आहे. तर आणि मोकळासुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकतात. तर आपल्याला अशा पद्धतीने हा मसाले भात करून घ्यायचा आहे. आता आपण प्लेटिंग करून घेऊया.
तर गाईज तुम्ही बघितलंच असेल आपण सुकट मसाले भात करून घेतलेला आहे, म्हणजे अंडा सुकट मसाला किंवा अंडा मसाले भात किंवा अंडा सुकट मसाले भात तुम्ही असंही बोलू शकतात। तर अगदी सोप्या अशा पद्धतीने आणि खूप टेस्टी असा आपण मसाले भात करून घेतलेला आहे। कधी कधी असं वाटतं की बाबा असं नॉनव्हेज खावं, पण खूप कंटाळा आलेला असतो किंवा आपल्या खिच्यामध्ये तेवढे पैसे नसतात म्हणजे मटन मच्छी वगैरे आणायला, पण मग त्यावेळेस मग तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मसाले भात करू शकतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो मसाले भात आहे हा खूप टेस्टी असा लागतो। आपल्या घरामध्ये सुकट किंवा सुकी मच्छी भरलेलीच असते, प्लस अंडी तर आपल्या घरी असतातच, तर तुम्ही अशा वेगळ्या पद्धतीने हा मसाले भात करू शकतात। तर तुम्ही इथे बघू शकतात हा जो मसाले भात आहे ना हा अमेझिंग लागतो। आणि सोबत मिरची, हा जो सुकट मसाले भात आहे ना अमेझिंग। आणि मी तुम्हाला सांगेल की खूप टेस्टी झणझणीत असा हा सुकट मसाले भात झालेला आहे। आणि तुम्हाला माहिती आहे आपण जसा कोलंबी भात करतो ना किंवा कोलंबी मसाले भात करतो ना, सेम तशीच टेस्ट लागते। आणि तुम्हाला माहिती तुम्ही सुकटीचा रसा जरी केला तर तो सुकटीचा रसा पण खूप टेस्टी असा लागतो। या राईसमध्ये पूर्णपणे जे सुकट आहे तर सुकटचा पूर्ण फ्लेवर या भातामध्ये या राईसमध्ये मिक्स झालेला आहे आणि सेम टू सेम कोलंबी भात लागतो। जर तुमच्याकडे जर तुम्हाला कोलंबी भात करायचा असेल पण कंटाळा आला असेल, बाहेर जाता खूप कंटाळा आला असेल, घरच्या घरी सुकट ॲड करून कोलंबी भात करू शकता। सेम टू सेम तशीच्या तशीच चव आहे। आणि सुकट ही कोलंबीपासूनच बनते, ती फक्त उन्हामध्ये सुकवतात। बाकी ज्या म्हणजे सुकटीचा जो फ्लेवर आहे तो या राईसमध्ये आहे, म्हणजे पूर्ण एकदम मिक्स झालेला आहे, एकदम टेस्टी आहे। तुम्ही अशा पद्धतीने हा राईस नक्की ट्राय करून बघा, अमेझिंग लागतो। आणि एक गोष्ट अजून सांगेल, घरातले सगळेजण ही बोटं चाटून पुसून खातील। आता आपण हा जो अंडा आहे अंडा खाऊया। अमेझिंग आहे। तर काही तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खरंच सांगते ऑसम अमेझिंग। सुकटीचा मसाले भात केलेला आहे पण सेम कोलंबी भात लागतो, सेम टू सेम तशीच चव। सुकटीचा पूर्ण फ्लेवर त्या राईसमध्ये उतरलेला आहे, अमेझिंग आहे। आणि वरून आपण छान मस्त अंड्याचा मसाला केलेला आहे तो त्यावरती ॲड केलेला आहे, ते तर अमेझिंग। म्हणजे सुकट आणि अंड्याचा कॉम्बिनेशन खूप सही आहे। तर गाईस तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर लागतो। तर गाईस तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, तुम्ही तुमची काळजी घ्या आणि गुड नाईट। बाय बाय, का आता संध्याकाळची वेळ झालेली आहे। से ज्ञानेश गुड नाईट। गुड नाईट। गुड नाईट। आणि एक गोष्ट सांगेल, ज्ञानेश नॉनव्हेज अजिबात खात नाही, तर मी आज त्याच्यासाठी इडली बनवली होती, हो ना? हो ना असं आहे।